स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये। तर मंडळी इथे बघू शकताय मी अख्खे मसूर घेतलेले आहेत। तर मी तुम्हाला अख्खे मसूरची आज भाजी आमटी दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। तर आपण एकदम ढाबा स्टाईल एकदम आपण मसूर अख्खे बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला कांदा भरपूर लागणार आहे। तर इथे मी 2 कांदे आपल्याला घेतले आहेत पहिले, आणि इथे 2 कांदे मी एक साईडला कापून ठेवलेले आहेत। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। आता आपण हे पूर्ण कांदा घालूया त्याच्यामध्ये। आपल्याला आधी जिरं वगैरे काहीच घालायचं नाही, फक्त कांदा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। तर इथे आता आपल्याला 1 चमचा घालायचा आहे मीठ, आणि अर्धा चमचा घालायचा आहे खायचा सोडा। तर लक्षात असू द्या मी कांद्यामध्येच घातलेला आहे, आपल्याला परतायलाच घालायचं आहे। आपल्याला एकदम ढाबा स्टाईल अख्खा मसूर बनवायचा आहे। तर खायचा सोडा आपल्याला कांद्यामध्येच घालायचा आहे। कांदा आपला असा एकदम सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे चांगला। तर आपला कांद्याचा जो मसाला पूर्ण आहे बघा, एकदम कलर चेंज झाला आहे। आता आपण अख्खे मसूर घालूया। तर इथे मसूर सुद्धा घातले आहेत। तर आपले मसूर जे आहेत ते चांगले आपण परतून घ्यायचे आहेत। लक्षात असू द्या मसूर चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे, आणि मसूर आपले जे आहेत ते चांगले 7 ते 8 तास चांगले भिजले पाहिजेत, जेणेकरून आपले मसूर जे आहेत ते पटकन शिजतात। आपल्याला कुकर वगैरे लावायची गरजही नाही पडत। तर आता आपण इथे घालूया लाल तिखट 2 चमचे। तर लाल तिखट घातलेलं आहे। तर आता आपण इथे झाकण ठेवूया आणि झाकणावरती पाणी घालूया। असं काही नाही आहे की झाकणावरतीच पाणी ठेवून आपल्याला हे करायचं आहे, दुसरं सुद्धा आपण झाकण ठेवून देऊ शकतो। तर इथे आता आपण गॅस थोडासा स्लो करूया। आपले 2 मिनिटं झालेली आहेत। तर आपलं जे ताटातलं पाणी आहे ते आपण इथे घालूया। तर मी जे ताटामध्ये गरम झालेलं पाणी घातलेलं आहे, जर तुम्हाला वेगळं गरम करून पाणी घालायचं असलं तरी घालू शकताय। चांगलं आपण ढवळून घेऊया। आता आपण एकदा परत झाकण ठेवून देऊया। 1 ग्लास परत आपण ताटावरती पाणी घालूया, जेणेकरून आपलं ज्यामध्ये पाणी सुकणार नाही मसूरमध्ये। तर आता आपण खोलून बघणार आहोत आपला जो मसूर आहे ते शिजला आहे का। कारण की मसूर शिजायला काही वेळ लागत नाही जास्ती। तर इथे बघू शकताय आपला मसूर असा शिजायला आलेला आहे। आपल्या ताटातलं जे पाणी आहे ते सुद्धा आता परत आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। परत एकदा ढवळून घेऊया। आता आपल्याला पाणी नाही ठेवायचं, असंच ताट ठेवून देऊया। आता आपला मसूर शिजतोय तसं आपण इथे तडका द्यायची तयारी करूया। तर इथे मी पॅनमध्ये तेल घेतलं आहे। आता आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे। जिरं जरा जास्तीच घालायचं आहे आपल्याला। इथे आपल्याला लसूण
अशी जाडसर ठेचून घेतलेली लसूण घालायची आहे. जास्ती बारीक नाही केलेली आहे, थोडी जाडसरच घेतलेली आहे. लसूण आपण जाडसर का घालायची, आपण ज्यावेळी मसूर खाणार तर दाताखाली लसूण येणार तर खूप टेस्टी लागते. तर आता आपण इथे जो आपण कांदा ठेवला आहे तो घालूया. कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला. कांदा आपला चांगला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे थोडी जागा करून इथे आपल्याला बारीक ठेचलेलं अद्रक घालायचं आहे. तर इथे अद्रक घातला आहे. आता घालायचा आहे आपल्याला 1 चमचा हिंग पावडर. चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. आता आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो लवकर शिजेल. इथे आपल्याला घालायच्या आहेत सुक्या मिरच्या 2-3. चांगलं परतून घ्यायचं आहे. तर इथे आपला कांदा जो आहे तो एकदम आपला सोनेरी रंगावरती छान एकदम परतला आहे. तर आता आपण इथे लाल तिखट घालूया 1 चमचा. गॅस बंद करूया. आणि आता जो आपला हा तडका आहे तो आपण आता आपल्या मसूरवरती ओतूया. तर इथे आपला तडका असा ओतून झालेला आहे. तर इथे आपला मसूर बघू शकताय पूर्ण शिजलेला आहे. जसा धाब्यावरती बनतं तसंच एकदम आपला मसूर तयार झालेला आहे. तर इथे आपण हळद वगैरे काहीच वापरलेली नाही, फक्त लाल तिखटचाच वापर केलेला आहे. गरम मसाला सुद्धा मी नाही घातलेला. तर नक्की एकदा ट्राय करून बघा. तर इथे मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. आता आपण सर्व करूया. तर इथे आपली मसूरची भाजी अशी तयार झालेली आहे, एकदम धाबा स्टाईल बघू शकताय. तर बघा ना, टोमॅटो वगैरे काहीच घातलेलं नाही आहे, फक्त कांद्यामध्ये बनवलेली आहे. तर एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. खायला खूप मसूर आपण जास्ती खात नाही, पण असं बनवून बघा एकदा, खायला खूप मजा येते. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.